महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल वर्तमान में गंभीर आर्थिक संकट से गुजर रहा है। मंत्री प्रताप सरनाईक ने हाल ही में यह बताया कि एसटी महामंडल को लगभग 700 करोड़ रुपए का घाटा हुआ है। इस संकट से बाहर निकलने के लिए सरकार विभिन्न उपाय कर रही है। आइए जानते क्या कहा उन्होंने। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असं म्हणायला हरकत नाही। एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती तशी वाईट असतानाही कामगारांच्या हक्कासाठी हे महायुतीचे सरकार नेहमीच अग्रेसर आहे। हे आम्ही आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी एसटी महामंडळाला सक्षम करावं अशा सूचना मला केलेल्या आणि त्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना भविष्यामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्यासाठी ह्या महायुती सरकारनं पूर्णपणे पाठिंबा मला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि त्याचंच फलित म्हणून जवळजवळ 23.5 ते 24 कोटी रुपयाचा भार दर महिन्याला आमच्या एसटी महामंडळावर येत असताना सुद्धा अनेक महिन्यांपासून जी आमच्या कामगारांची मागणी होती की जो महागाई भत्ता आहे तो 46% हा दिला जातो, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र तो 53% दिला जातो। ही जी मागणी आहे ती आज आम्ही मान्य केलेली आणि 53% महागाई भत्ता हा एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे। जवळजवळ 23 कोटी रुपयाचा भार जर एसटी महामंडळावर येत असेल तरी ह्याच आमच्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 1 लाख कर्मचारी वर्ग आमचा आहे त्यांच्या माध्यमातून एसटी महामंडळ कसं पुढे जाईल, एसटीचा जो वर्षाला 700 कोटी रुपयाचा घाटा आहे, नुकसान आहे, ते नुकसान भरून काढून एसटी महामंडळ नफ्यामध्ये कसं जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। परंतु तो प्रयत्न करत असताना आमच्या एसटी कर्मचाऱ्यांवर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय। प्रामुख्याने अनेक योजना सुद्धा ह्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे। आमचे जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना 9 महिने लाल परीतून प्रवास करण्याची मुभा होती, त्याऐवजी आता 1 वर्षाची मुभा त्यांना देण्यात आली आहे। आम्हाला काही अपघात जर झाला तर त्या अपघाताचं 1 कोटी रुपयाचं विम्याचं संरक्षण आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे। कोणी पूर्णतः अपंग झालं तर त्याला 1 कोटी रुपये किंवा अंशतः अपंग जर कोणी झालं तर त्याला 80 लाख रुपये अशा सुद्धा योजना आम्ही आज जाहीर केलेल्या आहे। त्यामुळे आरोग्यविषयक असू द्या किंवा वैद्यकीय सुविधा असू द्या त्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न एसटी महामंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं आम्ही केलेला आहे आणि ह्या सगळ्या योजना राबवत असताना महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत आमची एक सेवा आम्ही ह्या कर्मचाऱ्यांना देतोय, म्हणजे 5 लाखापर्यंतचं आरोग्यविषयकचा एक खर्च जो असतो तो सुद्धा खर्च एसटी महामंडळाच्या माध्यमातून उचलण्याची तयारी आज महामंडळाच्या ह्या सगळ्या कामगारांच्या बाबतीतली जो म्हणजे बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला, म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य सेवा किंवा दुसरी योजना या दोन्ही योजनांचा त्यांना त्यापैकी एक योजनेचा लाभ घेता येईल अशा घोषणा आज करण्यात आल्या। प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं विशेष प्रेम एसटी महामंडळातील आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर आहे। त्यामुळे आजच्या ह्या बैठकीच्या अनुषंगानं सगळे आमचे कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष हा निर्णय आज घेण्यात आला।